पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आधी त्या प्रभासवर जीव ओवाळून टाकला, त्याने माझं प्रेम झिडकारलं। मग असं वाटलं की मीर आयुष्यात आल्यानंतर खरंच असं वाटलं की मला माझं खरं प्रेम मिळालं। त्याने सगळं त्या वीणामुळे घडतंय। जर ती माझ्या आणि प्रभासच्या मध्ये नसती आली ना, मग पुढचं सगळंच टळलं असतं। अगं मी तुला बाहेर शोधतोय सगळीकडे, इकडे काय करतेस तू? आत्ता का शोधतोयस मला? आत्ता का? मेलीवर मी जळून खाक झाली ती, कळलं ना? तू जरा शांत हो आणि माझं म्हणणं ऐकून घे। तुझंच ऐकत आहे कायम। तू सांगशील ते केलं, रागवलास, चिडलास, ओरडलास, ते निमूटपणे सहन केलंय। सगळं सांगशील तेव्हा सांगशील ते केलंय। आणि तू काय केलंस? लग्नाची खोटी आश्वासनं दाखवलीस, काम काढून घेतलंस, स्वतःचा फायदा घेतलायस तू माझा। माझ्यावर उगाच आरडाओरडा करायचा नाही। लग्नाची मागणी कोणी आधी घातली? प्रेम आहे हे कोण आधी म्हणालं? मी म्हणालो? मला माझं काम काढून घ्यायचं होतं आणि तुला माझ्याकडून पैसा काढून घ्यायचा होता। इट वॉज जस्ट अ डील। आपलं प्रेम नाही एकमेकांवरती। माझं आहे, माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर। हे बघ, मला मान्य आहे की आज सगळ्याची सुरुवात पैशासाठी झाली, वीणाला धडा शिकवायचा होता त्याच्यासाठी झाली, पण नंतर मी पडले ना रे तुझ्या प्रेमात, खरंच। ए काय चाललंय तुझं? प्रेम प्रेम हे बघ, प्रेम लग्न या गोष्टींपेक्षा खूप महत्वाच्या गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत। तू मला मदत केलीस आणि त्याची योग्य ती किंमत मी तुला देणार आहे। दॅट्स इट। सो जेवढी तुझी लायकी आहे ना, तेवढं तुला नक्की मिळेल। ₹15,00,000 15,00,000 हे घे आणि गप्प बस। हो मिस्टर राज, मी तुमचा निरोप देते। चल चल चल। वन्स अगेन थँक्यू सो मच। हां ओके। हो सगळं ठेवलं ना? सगळं सामान गाडीत नीट ठेवलं? हो आत्या। अरे पण परत एकदा चेक करून घेताय का, म्हणजे काही राहिलं नको? तू एव्हरीथिंग इज परफेक्टली डन, काहीच टेन्शन नाहीये। आता फक्त हे दोघं याची वाट आणि मग आपण निघाला मोकळे। मामा तुम्ही पण चला ना आमच्या सोबत नाशिकला। अरे मी कसा काय येणार तिकडे? नाही म्हणजे ते वीणाचं सासर आहे ना। आत्या तुम्ही आमंत्रण द्या ना। नाही अरे, अजून बरीच आवरावर बाकी आहे आणि लग्न झालं असलं तरी इतर खूप कामं उरली आहेत, ती कोण करणार? नाही पण मी येईन, नक्की येईन। हो नक्की या। नाही आणि फक्त वीणाच्या सासरीच नाही तर आमच्या संगीत माफियाचा रिहर्सल हॉल पण बघायला या, आम्हाला भेटायला या। जरूर नक्की येतो। हे अंकल, ते आपल्याला ते हे करायचं होतं ना, चल चल रे। हा चल ना। सॉरी। सॉरी कशाला? लग्नात रजनी तुझ्याशी ज्या पद्धतीने मुद्दाम मागत होती
त्यासाठी. पण प्लीज शैलजा, तू दुर्लक्ष कर त्याच्याकडे. प्लीज तू विसरून जा सगळं. मनोहर, विसरून जायला मी मनात काहीच धरून ठेवलं नव्हतं. आणि ती तिच्या जागी बरोबरच आहे. आणि ती जे काही वागतीये, तिला जे काही वाटतंय ते अगदी करेक्ट आहे. हो, पण तरीही पुरे तिने ना. प्लीज, आपल्याला एकमेकांना एक्सप्लेनेशन द्यावं लागतंय. इतकं एक्सप्लेनेशन अशी वेळ नाही आली अजून आपल्यावर. पण तरीही मधल्या काळात जी वेळ निघून गेली त्यामुळे जे अंतर निर्माण झालंय. झालं होतं मनोहर. पण वीणा प्रभासमुळे, त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या या नवीन नात्यामुळे आपण पुन्हा एकदा जवळ आलो. जवळ आलो मनाने. समजून घेऊ शकलो आपण एकमेकांना, नाही का? समजून घ्यायची गरज मला होती. तू तर तुझ्या मतांची प्रामाणिकच होतास, अजूनही आहेस. खरं सांगू, नाही म्हणजे तू पुन्हा भेटेपर्यंत होतो. पण तू पुन्हा भेटलीस आणि सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आणि आपल्यातला गैरसमज दूर झाल्यावर तर काय तर काय मनोहर? प्लीज शैलू, आपल्याला एकमेकांना इतकं एक्सप्रेशन द्यायला लागावं अशी वेळ अजून तरी आपल्यावर आलेली नाहीये. हो, पण मध्ये निघून गेलेल्या वेळेमुळे आपल्यात जे अंतर निर्माण झालं होतं, त्यानंतर न बोलता शब्दांचे अर्थ समजून घेण्याची सवयच तुटली आहे माझी. सवयींचं काय, मनात आणलं तर सवयी बदलल्या जाऊ शकतात. हो, पण जर जुन्या सवयींना नव्याने समोर आलेल्या सत्याची चौकट असेल ना, तर मग न बदललेलंच बरं. त्या सवयींनी सुद्धा आणि त्या माणसाने सुद्धा. पण त्या चौकटीचा त्रास होत असेल तर जुन्या सवयी जवळ केल्या तर काय हरकत आहे? मनोहर, ती चौकट हा वर्तमान आहे आणि जुनी सवय हा भूतकाळ. आणि भूतकाळाच्या त्या सवयीमुळे कुणाचा वर्तमान काळ बिघडत असेल ना, तर तो शैलजाला नाही चालणार. आणि तो बिघडणार नाही अशी खात्री मी दिली तर? तो ठाऊक नसलेला भविष्यकाळ झाला मनोहर. आणि मला वास्तवात जगायला आवडतं. वीणा आणि प्रभासच्या सुखाचा विचार केला तर आपण त्या एका चौकटीत नसलेलंच बरं. तुला जे जगायची सवय झाली आहे ती तू बदलू नकोस. आणि मला माझी सवय मोडायला लागू नकोस. बाकी आपण आहोतच एकमेकांसोबत, मनाने. I'm sorry. सॉरी कशाला? माझं बोलणं तुला कळू नये इतकी ही तुझी सवय बदलली नाही अजून.
हे का नारळ पाणी सगळं संपवलंस, एक थेंब सुद्धा मला दिलं नाहीस. तुम्हाला हवं होतं का? नाही, माझा वेळ जात नव्हता ना, म्हणून टाइमपास म्हणून नारळ पाणी प्यायचं होतं मला. काय अहो पण तुम्हीच म्हणालात ना की पी म्हणून पिऊन टाकलं. पण नवऱ्याला विचारायची काही पद्धत बिद्धत आहे की नाही? त्यात काय एवढी फॉर्मॅलिटी करायची? कसली फॉर्मॅलिटी? नारळ पाणी विचार काय ते उकळते तुम्हाला- विहीर. अरे तू कुठे चाललास? आणि उर्मी तिच्याशी बोललास? आई हा? तिचा विषय संपलाय ना आता. अरे नाही, ते बरं झालं, पण तू चाललायस कुठं? घरी एक मोठं गिफ्ट तयार करायला चाललोय. गिफ्ट कसलं रे? कसलं गिफ्ट? काय गिफ्ट? कोणासाठीचं गिफ्ट? ते कसं रॅप करणार? चांदीच्या पेपरमध्ये रॅप करणार, सोन्याच्या पेपरमध्ये रॅप करणार, त्याच्या आतमध्ये काय असणार? या असल्या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही आता. आणि तसंही तुमचा तर काडीचा उपयोग नाही मला. ते ठीक आहे, पण आम्ही काय करू मग इथं थांबून? आम्ही पण तुझ्याबरोबर येतो ना. हा चल चल चल. वीणा प्रभा सदावर्ते पधारत आहेत हो. सांभाळ स्वतःला. काळजी घे. वेडाबाई, रडायचं नाही, रडायचं नाही. अजिबात रडायचं नाही. रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू. रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू. मामाने आणला खाऊ. आता खुदकन हसू. सुखीरा. काळजी घे. जावई बापू, काळजाचा तुकडा काढून देतोय तुमच्या हातात. सांभाळ. आणि जर काही चुकलं मागलं हिच्या हातून तर आईच्या मायेनं माफ कर. बाबा काय करताय तुम्ही? तुम्ही जितकी वीणाची काळजी घेतलीत ना, तेवढीच आम्ही पण घेऊ बाबा. आणि रघुनाथराव, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. तुमची लेक आमच्या घरात खूप सुखात राहील. आनंदी ठेवू तिला. बाबा आणि तसे नाशिक काय फार लांब नाही हो. तुम्हाला जेव्हाही तिची आठवण येईल ना, तेव्हा तुम्ही बिंदास या. तुमचंच घर आहे.
आशीर्वाद द्या. सुखी राहा. रघुनाथराव, येतो आम्ही. चल. बाबा, पाणी. वीणाला मिस करताय ना? आठवण येते ना तिची? भाऊ, पण ती कुठे लांब नाही गेलीये. आपण तिला बोलावलं ना, ती अगदी पळत पळत येईल आपल्याकडे. समजूत काढतेस माझी. आणि तुझं काय? तुला आठवण येत नाहीये वीणाची? फोन करूया आपण तिला बाबा. वेडी आहेस का तू उचित बाई? अगं आत्ता गेली ना ती. आत्ता फोन तिला. मी तुमच्यासाठी चहा करू का बाबा? हा, म्हणजे तुमच्या वीणासारखा नाही जमणार मला, पण तरी. आपली वीणा आता सासरी गेली ना. तिच्या हाताची चव आता त्यांच्या जिभेवर रेंगाळणार. त्या घरात आता खूप कौतुक होईल तिचं, लाड होणार. माणसं खूप चांगली आहेत ग ती. शैलाताई तिला फुलासारखं जपणार. आणि प्रभास सारखा मुलगा मिळायला भाग्य लागतं खरंच. हो ना. नशीब काढलं नाही ग वीणा. हो ना बाबा. मग तुम्ही आता असं न करा. छान हसा बरं. मी तुम्हाला नाही बघू शकत असं. आणि वीणाला तर अजिबात आवडणार नाही. अगं पण मी दुःखी नाहीये. मी छान आहे, आनंदात आहे. पण कसं आहे की तिच्या नसण्याची सवय व्हायला सुद्धा वेळ लागणारच ना ग. इतक्या वर्षांची सवय आहे. एका दिवसात कशी सुटेल सांग ना. मी मदत करते तुम्हाला. मी तुमच्यासाठी मस्त चहा बनवते. हा, म्हणजे माझ्या हातचा चहा, वेगळी चव. वीणाची सवय सुटायला मदत होईल ना.
तर सुरुवात माझ्या चहापासून. मी चहा घेऊन येते.